तो रात्री उमलतो, शांतपणे सुगंध पसरवतो आणि सकाळी जमिनीवर अलगद विसावतो. समुद्र मंथनातून प्रकट झालं एक असं फूल जे स्वर्गातून पृथ्वीवर आलं. तो होता पारिजात वृक्ष. समुद्र मंथन चालू असताना अनेक दिव्य रत्ने प्रकट होत होती. त्या रत्नांपैकी एक होतं पारिजात वृक्ष. हा साधा वृक्ष नव्हता, तर स्वर्गीय सुगंधाने भरलेला, रात्री उमलणाऱ्या शुभ्र केशरी फुलांनी सजलेला दिव्य वृक्ष होता. देवांनी त्याला स्वर्गात स्थान दिलं, कारण तो सौंदर्य, पवित्रता आणि अमर प्रेमाचं प्रतीक मानला जातो. पारिजात आपल्याला शिकवतो, खऱ्या सौंदर्याला दिखाव्याची गरज नाही. त्याचा संदेश स्पष्ट आहे. आपल्या गुणाचा गाजावाजा न करता जगाला सुगंध द्यायचा. पारिजात म्हणजे केवळ एक वृक्ष नाही, तो आहे स्वर्गीय कृपेचं आणि निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक. आणि म्हणूनच समुद्र मंथनातून प्रकट झालेलं हे रत्न आजही भक्ती, सौंदर्य आणि दिव्यतेची आठवण करून देतं.